शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरातून येणार का? मध्य प्रदेशमधील भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा यांचे हे वादग्रस्त वक्तव्य समोर आलंय। इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांसाठी उत्तम आहे असं त्यांनी म्हटलंय। और जब मोदी जी कहा था कि इथेनॉल मिला 20%, तो आंदोलन हो रहा कि नहीं इथेनॉल न चली, केवल शुद्ध पेट्रोल चली। शुद्ध पेट्रोल तो उन्हें बाप कहीं से आई, शुद्ध पेट्रोल है ये नहीं है देश में, तो कहां से आई? आज विरोध हो रहा है इथेनॉल के। 100% ब्राजील बनावट है इथेनॉल, पूरे ब्राजील के ये डीजल पेट्रोल गाड़ी इथेनॉल से चल रही है। ऑटोमोबाइल वाले कह रहे हैं कि नहीं, हम इंजन हमारे पास है, कोनो दिक्कत नहीं है, और इथेनॉल से गाड़ी चलावे वाली क्षमता है हिंदुस्तान में। हिंदुस्तान की गाड़ी इथेनॉल से चल सकती है। तर इथेनॉल विरोधात कुणी अजून पुरावा देऊ शकलेलं नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। काही जण गाडीचं झाकण उघडून दाखवतात, काय दिसलं काय माहिती असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला। जिवंत आहे याचं महत्त्वाचं कारण इथेनॉलचा निर्णय। काही लोक या निर्णयावर टीका देखील करतायत। काही लोक आपल्या गाडीचं झाकण उघडू दाखवतायत। आता ते झाकण उघडल्याने त्यांना काय दिसलं मला समजलेलं नाही, परंतु या ठिकाणी हे जे काही इथेनॉल मिश्रित पेट्रोल आहे याच्यामुळे तुमची गाडी बिघडली अशा पद्धतीचा पुरावा द्या असं मी नाही म्हटलं। ज्या कंपन्या आहेत पेट्रोलियमच्या आणि गाड्यांच्या, या दोघांनी सांगितलं, अजून तरी कोणी पुरावा घेऊन आलेलं नाही। रायगडच्या कर्जतमधल्या कोंदिवडे गावातल्या विद्यार्थिनींनी रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधलं। शाळकरी मुली फील्ड रिपोर्टर बनल्या। हातात छत्रीचा माईक बनवत रस्त्याच्या दुरवस्थेची त्यांनी पोलखोल केली। या विद्यार्थिनींनी गावातील रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे, तिथेच झालेली चिखलाचं डबकं आणि त्यावरून होणारी अपघाताची भीती कॅमेऱ्यासमोर मांडत प्रशासनाचा कारभारच उघड केला। आपण आज आलेलो आहोत कोंदिवडे गावाच्या रस्त्यावर। तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल? तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल। तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे। अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही। तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत, तुम्ही बघू शकता। खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये। तर आजची न्यूज इथे संपते। रिपोर्टर नेहा घारे सोबत कॅमेरामन मानसी पवार। धन्यवाद। धन्यवाद।